नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे, आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या काही महिला राहिलेल्या आहेत, ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत, आज ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत, अशा सर्व महिलांसाठी एक विशेष सूचना या ठिकाणी आलेली आहे. आता ही विशेष सूचना काय आहे त्याची माहिती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी महत्त्वाचं जे काही काम आहे, विशेष जी काही सूचना आहे ती देण्यात आली आहे. ती सूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले नाहीत लिहून पाठवायचं आहेत. आलेले नाहीत असं लिहून पाठवायचं आहे. त्या महिलांसाठी देखील पुढील ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडक्या बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मिळत असते. त्यासोबतच सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. सर्व महिलांना ही जी काही विशेष सूचना आहे ती कळायलाच पाहिजे. भरपूर महिला आहेत, त्या महिलांना पैसे आलेले नाहीत, तर त्या महिलांपर्यंत ही जी काही महत्त्वाची माहिती ती पोहोचलीच पाहिजे. आता बघा, आपण थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. पाहू शकता, लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार तिसरा हप्ता, पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, आता ही जी बातमी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी म्हणजेच तिसरा हप्ता जो आहे तो तिसरा हप्ता वाटप केला जाणार आहे. याबाबतची माहिती पालकमंत्र्यांनी दिलेली आहे. आता ही बघा, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आज 25 तारीख आहे. 25 तारखेपासून 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास 5 दिवस हे पैसे वाटले जाणार आहेत, वाटप केले जाणार आहेत. 5 दिवस पैसे वाटप केले जाणार आहेत. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. अगोदर 29 तारखेला पैसे येणार अशी माहिती होती. आता 25पासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे. पैसे किती आलेले आहेत? 4,500 रुपये सर्वांनाच आलेले असतील असं त्या ठिकाणी आपण धरूया. आता बघा, महत्त्वाची माहिती काय, विशेष सूचना काय पाहू शकता. जळगाव 25 सप्टेंबर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींचे KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहे. बघा काय सांगितलेलं आहे, जर आपण पाहिलं तर या ज्या काही महिला आहेत या महिलांमध्ये 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींची KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहे. बघा, ही फक्त जळगावची आकडेवारी आहे. जर आपण पाहिलं तर जळगाव जिल्ह्याची आकडेवारी आहे. आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत. नागपूर आहे, चंद्रपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, वर्धा आहे, गडचिरोली आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला जे काही जिल्हे आहेत ते पाहायला मिळतात. अमरावती, अकोला. तर त्यामुळे ज्या काही माता भगिनी आहेत, जर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून असाल त्या जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच तुमचं आधार जे आहे ते लिंक आहे का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. जर आपण पाहिलं, जळगाव जिल्ह्यामध्ये 1,07,222 पात्र महिलांचं म्हणजेच महिलांचे अर्ज मंजूर आहेत, परंतु महिलांचं जे काही KYC आहे किंवा आधार सीडिंग जे आहे ते नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी जे काही योजनेचे लाभ आहेत त्यापासून ते वंचित राहिलेले आहेत. बघा, त्यांचे अर्ज मंजूर आहेत. भरपूर महिला आहेत, त्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत. अर्ज मंजूर असून पण त्या महिलांचं KYC किंवा आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या महिला ज्या आहेत त्या लाभापासून वंचित आहेत. असं जर आपण पाहिलं तर भरपूर जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने आकडेवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही फक्त जळगाव जिल्ह्याची आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,07,222 ज्या काही लाभार्थी आहेत त्या महिला पात्र असून देखील त्यांचं जे काही आधार सीडिंग आहे, KYC नसल्यामुळे त्या महिला वंचित आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे मी तुम्हाला आता सांगितले, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीचा आकडा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर महिलांसाठी ही विशेष सूचना आपल्याला पाहायला मिळते की लवकरात लवकर तुम्हाला तुमचं जे काही आधार सीडिंग आहे ते करून घ्यायचं आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती काय आहे.
आता बघा, यामध्ये सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतील. बघा, प्रांताधिकारी आणि तहसीलदार जे आहेत ते 26 सप्टेंबर रोजी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतील. त्यात ज्या पात्र बहिणींचे KYC आणि आधार सीडिंग नाही ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहेत. तर पाहू शकता, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या संदर्भाचे आदेशच दिलेले आहेत. लवकरात लवकर या ज्या काही महिला आहेत पात्र बहिणी, त्या बहिणींचे KYC आधार सीडिंग जे आहे ते नसेल तर ते लवकरात लवकर युद्ध पातळीवर पूर्ण करावेत असे आदेश माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहेत. आणि 26 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या ही बैठक घेण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील ज्या ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी लवकरात लवकर या ठिकाणी बघा विशेष सूचना, त्या महिलांनी लवकरात लवकर तुमचं आधार सीडिंग जे आहे ते आहे का ते चेक करायचं आहे. KYC झालेलं आहे का ते देखील चेक करा. आधार सीडिंग झालेलं आहे का ते देखील चेक करा. जर झालेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील, जर झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. बघा, पैसे यायला आज सुरुवात झाली आहे. आज फक्त पहिला दिवस होता. आज काही महिलांना पैसे आले, उद्या काही महिलांना पैसे येतील, परवा काही महिलांना पैसे येतील, त्यानंतर राहिलेल्या महिलांना 4थ्या दिवशी आणि अजून महिलांना 5व्या दिवशी. अशा पद्धतीने 5 दिवस हे जे पैसे 30 सप्टेंबरपर्यंत वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. जर तुमचं सगळं काही ऑल ओके आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ऑल ओके लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पैसे येऊन जातील. आज आले नाही तर उद्या येतील, उद्या नाही तर परवा येतील. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय पाहायला मिळते. जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बाल कल्याणाधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे जे काही प्रमुख आहेत ते या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये संपूर्ण जो काही आढावा आहे तो घेण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 9,74,950 एवढे अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातील 9,61,008 एवढ्या बहिणी पात्र झालेल्या आहेत. त्यांना 1,500 रुपयांचे जे काही 2 हप्ते आहेत ते आलेले आहेत. म्हणजेच 3,000 रुपये जे आहेत ते त्या महिलांना मिळालेले आहेत. किती महिलांना? तर बघा, या ठिकाणी आकडेवारी देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यातील 1,07,222 एवढ्या बहिणींच्या खात्यावर केवळ KYC आणि आधार सीडिंग नसल्यामुळे पैसे पडलेले नाहीत. बघा, महिलांना पैसे का पडत नाहीत तर तुमचं एक तर KYC नसतं किंवा आधार सीडिंग नसतं, त्यामुळे तुम्हाला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी पडलेले नाहीत. त्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली तर ही प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात जे पैसे आहेत ते जमा होतील, अशी माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील लवकरात लवकर तुमचं KYC आधार सीडिंग जे आहे ते पूर्ण करायचं आहे. ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जे आहेत ते जमा होऊन जातील. त्यामुळे सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन त्या ठिकाणी KYC असेल, आधार सीडिंग असेल ते करून घ्यायचं आहे. किंवा मग एक सोपा सरळ पर्याय सांगतो आहे तुम्हाला. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्ही उघडून घेऊ शकता. हे अकाउंट उघडल्यानंतर 24 तासात तुमचं त्या ठिकाणी DBT इनेबल होऊन जातं आणि लगेच तुम्हाला पैसे येण्यास मदत होऊ शकते. तर तुम्ही कुठलाही पर्याय त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला फक्त पैसे आले पाहिजेत यासाठी तुम्ही आधार सीडिंग किंवा KYC जे असेल ते लवकरात लवकर पूर्ण करा. ती प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा होऊन जातील. अशा पद्धतीची विशेष सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. सर्वांना ही माहिती मिळायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.